नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 1 मे 2024 ही तारीख आहे आणि ही तारीख का महत्त्वाची आहे की बरोबर 2 वर्षापूर्वी हीच एक तारीख उजाडलेली होती आणि त्या दिवशीचा सूर्य मावळत असताना मुंबईच्या चेंबूर नजीक सोमय्या ग्राउंडवर महाराष्ट्र विधानसभेतला विरोधी नेता देवेंद्र फडणवीस यांचं भाषण झालं होतं. महाराष्ट्र दिनानिमित्त झालं होतं आणि जवळपास सूर्यास्त होण्याच्या सुमाराला फडणवीसांनी आपलं भाषण संपवलं होतं. मला हे लक्षात एवढ्यासाठी राहिले की टी व्हीवर मी ते बघत असताना देवेंद्र फडणवीसांचं भाषण इथे संपत येत असताना त्या टी व्हीच्या पडद्यावर अर्ध्या भागामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या सभेची तयारी चालू होती आणि राज ठाकरे तिथे भाषण करणार हे पण दाखवलं जात होतं आणि राज ठाकरेंचं मंचावर आगमन होणं आणि देवेंद्र फडणवीस यांचं भाषण संपणं हा जवळपास योगायोग होता की दोघांनी पूर्वनियोजित स्वरूपात ते ठरवून केलेलं होतं हे माहीत नाही. पण देवेंद्र फडणवीस हे त्यावेळेला विधानसभेमध्ये विरोधी नेता होते ज्यांनी विधानसभेची निवडणूक शिवसेनेबरोबर युती करून बहुमताने जिंकली होती. पण इतकं मोठं यश मिळवणाऱ्या माणसाला विरोधी पक्षात बसायची नामुष्की आणण्याचे डावपेच शरद पवार उद्धव ठाकरे यांनी खेळले होते. एकाने पाठीत खंजीर खुपसला होता की अख्खी निवडणूक ज्या मित्राबरोबर राहिले त्या मित्राला मुख्यमंत्री होण्याची वेळ आली तेव्हा त्याच्या पाठीत खंजीर खुपसून ज्यांना मतदाराने नाकारलं त्यांच्याशी हातमिळवणी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते असा तो विरोधी नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं जे महाराष्ट्र दिनानिमित्त भाषण झालं होतं ते शब्द आज पुन्हा एकदा मी आठवण करून देईन. आणि मला आठवते दुसऱ्या दिवशी त्याच विषयावर मी प्रतिपक्षामध्ये व्हिडिओ केलेला होता. देवेंद्र फडणवीस जे शब्द बोलले ते फार महत्त्वाचे होते कारण त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठ्या उलथापालथी सुरू झाल्या. आज 2 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण किती आमूलाग्र बदलून गेले ते मी वेगळं सांगायला नको कारण गेल्या 2 वर्षाचा इतिहास आणि घडामोडी तुमच्या समोर आहेत आणि अजूनही त्या घडामोडी थांबलेल्या नाहीत. त्या घडतायत पण, मोडतायत पण, बिघडतायत पण. देवेंद्र फडणवीस सोमय्या ग्राउंडवरून जे बोलले होते ते कोणाला उद्देशून बोलले होते हे जगाला कळत होतं. पण फडणवीसांनी कोणाचं नाव घेतलं नव्हतं. गुजरात विरुद्ध महाराष्ट्र अशा सारख्या आरोळे ठोकून आपलं आसन भक्कम करणं यात रमलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशूनच देवेंद्र फडणवीस त्या सोमय्या ग्राउंडवर म्हणाले होते, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही या भ्रमातून बाहेर पडा. आणि त्याचं कारण होतं की नारायण राणे काहीतरी बोलले. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंना कानशिलात वाजवली असती एवढ्या शब्दाखातर 3 शहरातून पोलीस पथकं पाठवून रत्नागिरीत अटक करण्यात आली. का तर मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द उच्चारले. आज तेच उद्धव ठाकरे विद्यमान मुख्यमंत्र्यांबद्दल किती गरळ ओकत असतात. मग त्यांना रोज सकाळ संध्याकाळी दुपारी अटक करायची का? इतक्या सूड भावनेने म्हणजे मुख्यमंत्र्याचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान इतक्या पातळीवर उद्धव ठाकरेंचा अहंकार आणि अहममान्यता गेली होती. तोच धागा पकडून 1 मे 2022ला
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, या भ्रमावस्थेतून बाहेर पडा, या भ्रमिष्ठेत अवस्थेतून बाहेर पडा. उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, आणि तुम्ही म्हणजे मराठी माणूससुद्धा नाही. कारण सगळा जो काय 12 कोटी महाराष्ट्राची जनता किंवा मराठी माणूस आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा अपमान झाला किंवा उद्धव ठाकरेंना आपला अपमान झाला असं वाटलं तरी तो फार मोठा गुन्हा आहे. अशा भूमिकेतून बाहेर पडा असा इशारा 1 मे 2022ला 2 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. ते मुख्यमंत्रीपद गेलं, ती सत्ता गेली, तो पक्ष गेला, पण अजूनही उद्धव ठाकरे हे शुद्धीत यायला तयार नाहीत. आपण म्हणजे अहोरूपम अहोध्वनी, समोर भाट चमचे गोळा करून ठेवलेत आणि त्यांनी गुणगान केल्यावर आपण तसेच आहोत या भ्रमात उद्धव ठाकरे वावरत राहिले. आणि आपल्या डावपेचानुसार कोणाचं तरी नासाडी करण्यासाठी कायम राजकारण केलेले शरद पवार उद्धव ठाकरेंना त्या गुंगीतच ठेवत होते. पण एकदा ते मुख्यमंत्रीपद गेलं आणि शरद पवारांना सुद्धा आपल्या आत्मचरित्रामध्ये लिहावं लागलं की 2.5 वर्षामध्ये 2 दिवसही मंत्रालयात न गेलेला महामुख्यमंत्री ही गोष्ट मनाला पटणारी नव्हती. ज्याने मुख्यमंत्री केला त्याच्यावर सुद्धा उद्धव ठाकरेंनी हे म्हणायची पाळी आणली की हा मुख्यमंत्री मी केलेला असला तरी मला नावडलेला किंवा न पटलेला मुख्यमंत्री आहे हे शरद पवारांना आपल्या पुस्तकात लिहावं लागलं. असो, पण तो जो इशारा होता की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही. आणि मला आठवतं माझ्या त्या व्हिडिओमध्ये मी असा सूचक इशारा दिला होता की तुम्ही म्हणजे शिवसेनासुद्धा नाही, असंच देवेंद्र फडणवीसांना म्हणायचे. आणि मित्रांनो, अवघ्या 2 महिन्यात मोजून 60 दिवसात देवेंद्र फडणवीसांचे ते शब्द खरे ठरले. अवघ्या 40 दिवसात त्या दृष्टीने घडामोडी सुरू झाल्या. 1 मे 2022 आणि 10 जून 2022 40 दिवसांनी काय घडलं आठवतं तुम्हाला? बरोबर 40 दिवसांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राज्यसभेच्या निवडणुका होत्या. राज्यसभेच्या निवडणुकीत प्रत्येक राज्याला ठराविक जागा नेमून दिलेल्या असतात आणि दर 2 वर्षांनी त्या जागा निवडल्या जातात. 6 वर्षांनी ती मुदत संपते, त्या रिकाम्या झालेल्या जागा भरल्या जातात. अशा 6 जागा महाराष्ट्राच्या होत्या. त्या 6 जागांमध्ये आपण आमदारांची संख्या बघितली तर महाविकास आघाडीचे 3 आणि भाजपचे 2 इतके खासदार निवडून येणार होते. फक्त 6वा जो खासदार होता तो निवडून आणण्यासाठी कुठल्याही गटाकडे म्हणजे भाजप किंवा महाविकास आघाडी यांच्याकडे पुरेसे आमदार एकाकडे नव्हते. त्यामुळे 6व्या जागेसाठी फार मोठी घासाघीस होती. आणि तिथे ठाण मांडून बसत देवेंद्र फडणवीसांनी ती 6वी जागा जिंकून भाजपचे 3 खासदार केले. आपल्या हाताशी भाजपपेक्षा अधिक आमदारांची संख्या असताना उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना त्या 6 पैकी 4था खासदार निवडून आणता आला नाही. 4था खासदार निवडून आणता आला नाही जो शक्य होता. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचा एक खासदार निवडून आल्यानंतर देखील महाविकास आघाडीच्या 3 पक्षांकडे भरपूर आमदार होते. पण त्यातले कुठले आमदार नाराज आहेत ते हेरून त्यांना आपल्या बाजूला वळवून देवेंद्र फडणवीसांनी धनंजय महाडिक
हा भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आणला आणि तिथून महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारला घरघर लागली. बरोबर 40 दिवसांनी 1 मे 2022 आणि 10 जून 2022 त्यानंतर बरोबर 10 दिवसांनी म्हणजे 1 मे पासून 50व्या दिवशी विधान परिषदेच्या 10 जागा निवडल्या जाणार होत्या. आमदारांच्या मतांवर विधान परिषदेचे 10 आमदार निवडून येतात. त्या 10 आमदारांसाठी 4 आमदार भाजप निवडून आणू शकत होता आणि 6 आमदार महाविकास आघाडी निवडून आणू शकत होती. पण महाविकास आघाडी 3 पक्षात विभागलेली होती आणि त्याच्यात आपसात इतका बेबनाव होता की परत एकदा विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तोंडचा घास देवेंद्र फडणवीस यांनी पळवून नेला आणि भाजपचा 5वा आमदार निवडून आणला. महाविकास आघाडीकडे आमदार संख्या मोठी होती, 160 पेक्षा जास्त होती आणि भाजपकडे 120-22 आमदार होते. त्यामुळे अधिकचा आमदार हा महाविकास आघाडीचा यायला पाहिजे होता. पण शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 2 असे जे 2 उमेदवार होते त्यापैकी काँग्रेसचे भाई जगताप निवडून आले आणि चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले. ही देवेंद्र फडणवीस याची किमया होती. त्या दरम्यान सुप्रियाताई सतत बोलायच्या, अकेला देवेंद्र क्या करेगा. आम्ही 3 पक्षांची महाविकास आघाडी आहोत, आमच्यासमोर अकेला एकटा देवेंद्र काय करू शकतो. या सगळ्याची सुरुवात आजच्या तारखेला 1 मे 2022ला झाली होती आणि आज 2 वर्ष उलटली आहेत आणि महाराष्ट्राचं चित्र किती आमूलाग्र बदलून गेलं आहे बघा. 2 वर्षापूर्वी याच दरम्यान अकेला देवेंद्र म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजचे त्यांची हेटाळणी करणाऱ्या सुप्रियाताई यांना अकेला शब्दाचा अर्थ पहिल्यांदा कळतोय. वडिलार्जित 4 दशकांचा बारामती लोकसभा नावाचा जो बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यातच आज सुप्रियाताई एकाकी पडलेल्या आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचे पिताजी आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचा अख्खा पवार परिवार आहे. पण तरीही आपल्या घरात आपल्या बालेकिल्ल्यात सुप्रियाताई एकाकी पडल्या आहेत. अकेली सुप्रियाताई असं म्हणता येईल. कारण जिथे नुसता अर्ज भरायचा आणि मग प्रचार बंद होण्याच्या दिवशी एक सभा घ्यायची आणि बस आरामात लोकसभेत पोहोचायचं अशी जी स्थिती होती बारामतीची ती आज 2 वर्षात आमूलाग्र बदलून गेलेली आहे. आमूलाग्र. आपल्या बालेकिल्ल्यात आपल्या पक्षाचं आणि आपल्या परिवाराच्या प्रतिष्ठेचं अस्तित्व टिकवण्यासाठी सुप्रियाताईंना कमालीची धडपड करावी लागते. आपण चाललोय, ऊन पडले आणि आपल्या मागून सरकणारी जी सावली आहे ती तरी आपल्यासोबत आहे का अशी आशंका शरद पवार आणि सुप्रियाताईंच्या मनात निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे. कोण उत्तम जानकर आले, महादेव जानकर आले, आज आले उद्या गेले, कोण कोणाच्या बाजूला आहे याचा पत्ता लागत नाही. ही अवस्था बारामतीच्या बालेकिल्ल्यात पवारांची झालेली आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांची अवस्था काय बघा. ही मुंबई आम्ही वाचवली. 92-93च्या दंगलीत मुंबई कोणी वाचवली? आम्ही वाचवली. अशा राणा भीमदेव थाटाच्या आरोळ्या ठोकणारे उद्धव ठाकरे यांना आज खात्री नाही आहे की मुंबईतला कुठला गटप्रमुख, कुठला माजी आमदार खासदार आपल्याबरोबर आहे, कुठला शाखाप्रमुख आपल्याबरोबर आहे याची छाती ठोक गॅरंटी उद्धव ठाकरेंना देता येत नाही आहे. 2 वर्षापूर्वी अकेला देवेंद्र म्हणून फडणवीसांची हेटाळणी करणारे जे लोक होते त्यांची अवस्था काय बघा. आज आपले सहकारी मित्र, जुने साथीदार आपल्याबरोबर आहेत की नाही याच्याबद्दल आशंका आहेच. पण उद्या
आपली सावली तरी आपल्याबरोबर आहे की नाही अशी आशंका या प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे अवघ्या 2 वर्षात. 2 वर्षात. आणि मुद्दा महत्त्वाचा असतो मित्र. 2 वर्षापूर्वी त्या सोमय्या ग्राउंडवर महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन 1 मे 2022 सूर्य मावळण्याच्या सुमाराला देवेंद्र फडणवीस हा माणूस काय बोलतोय हे गंभीरपणे ऐकण्याचं शहाणपण किंवा समजूतदारपणा, चाणाक्षपणा उद्धवराव, शरद पवार, सुप्रियाताई वगैरे मंडळी दाखवू शकली असती तर त्यांना आजचा नामुष्कीचा दिवस बघायची वेळ आली नसती. सांगत होते फडणवीस आणि काय सांगत होते आपल्याला माहिती आहे. पण ज्या वेळेला अशी चतुर माणसं बोलत असतात तेव्हा ते बोलतात ते शब्द जसेच्या तसे स्वीकारून चालत नाही. त्या शब्दामध्ये काय आशय दडलेला आहे, त्या शब्दातून हा माणूस काय सांगू पाहतोय आणि कोणता इशारा देतोय याचा पण बारकाईने विचार करावा लागतो. आणि तो विचार केला तर त्यातला इशारा समजतो आणि आपल्याला येऊ घातलेल्या संकटाला समर्थपणे सामोरं जाता येत असतं. पण ते राहिलं बाजूला. उद्धव ठाकरे तर त्याही काळात उठसूट धमक्या देत होते, सरकार पाडणार, उद्या पाडा, आत्ता पाडा, मी घाबरत नाही, पाडून दाखवा माझं सरकार. अशी आव्हानं मुख्यमंत्री पदावर बसून निष्क्रिय राहिलेले उद्धव ठाकरे जिथे भाषणाची संधी मिळेल तिथे तिथे असल्या धमक्या देत होते. पण जेव्हा प्रत्यक्षात सरकार डळमळीत झालं 20 जून 2022ला, त्यानंतर त्याच उद्धव ठाकरेंची तारांबळ किती झाली आपण बघितली. 20 जूनला विधान परिषदेचं मतदान संपल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे काय 16-20 आमदार उठून सुरतला गेले आणि तिथून पुढे गुवाहाटीला झाले. सुरतहून गुवाहाटीला पोहोचेपर्यंत त्यांची संख्या हळूहळू सरकत 40पर्यंत गेली. आणि आज 2 वर्षानंतर नुसतं मुख्यमंत्रीपद गेलेलं नाही आहे, नुसतं मुख्यमंत्रीपद गेलं नाही, हातातून पक्षसुद्धा गेलेला आहे, पक्षाचं नाव गेलेलं आहे, पक्षाची निवडणूक निशाणी गमावण्याची पाळी आलेली आहे. हे सगळं कशाला झालं तर फडणवीस असतील किंवा भाजप, मोदी, शहा असतील यांना टोमणे मारण्यात किंवा त्यांची हेटाळणी करण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे बगलबच्चे रममाण झालेले होते. पण समोरचा माणूस आपल्याला उत्तर देताना किंवा आपल्याला समजावताना काय सांगतोय हे समजून घेण्याची बुद्धी झाली नाही. मित्रांनो, घाटामध्ये, रस्त्यावर, हायवेवर ठिकठिकाणी बोर्ड लावलेले असतात की डावीकडे वळलात तर रस्ता कुठे जातो, अमुक किलोमीटर गेल्यानंतर उजवीकडे वळलात तर रस्ता कुठे जातो, कुठे उंची आहे, कुठे फ्लायओव्हर आहे, कुठे दरी आहे, कुठे घाट आहे, कुठे वळणं आहेत. हे सगळे इशारे त्या रस्त्याच्या कडेला जे निर्जीव बोर्ड उभे असतात ते पण देत असतात. त्याच्याकडे डोळसपणे बघणं आणि त्या बोर्डाने न बोललेले पण सांगितलेले शब्द ऐकणं आवश्यक असतं तर आपला प्रवास सुखरूप होत असतो. पण हा निर्जीव बोर्ड मला काय सांगणार, हा फालतू फलक रस्त्याच्या कडेला पडलाय तो मला काय शहाणपण शिकवतो. अशा थाटात ते इशारे नजरे आड केले तर अपघात होण्याला पर्याय नसतो. 1 मे 2022ला असाच एक फलक घेऊन सोमय्या ग्राउंडवर देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस उभा होता. त्याच्या हातात फलक होता की पुढचा प्रवास खडतर आहे, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही, तुम्ही म्हणजे शिवसेनासुद्धा नाही, तुम्ही एकाकी एकटे आहात, आपल्या कुटुंबाबाहेर तुमचं जग नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीस त्या भाषणातून सांगत होते. ते ऐकण्यासाठी आपल्या कुटुंबाचं जे काय कवचकुंडल आहेत ते भेदून उद्धव ठाकरे बाहेर आले असते
तर येऊ घातलेली संकट त्यांना दिसली असती, बघता आली असती आणि त्यावर मात करता आली असती. सुप्रियाताई आणि त्यांचे महान पिताजी जर आपल्या बालेकिल्ल्याच्या तटबंदीच्या आत राहून सुरक्षित समजत होते, त्यांनीसुद्धा बाहेर येऊन मोकळा श्वास घेतला असता आणि देवेंद्र फडणवीस काय म्हणतात हे समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, तर आज सुप्रियाताईंवर आणि शरद पवारांवर आपल्या घरात, आपल्या कुटुंबात, आपल्या गावात एकाकी पडायची वेळ आली नसती. त्यांना चाहूल लागली असती. शरद पवारांच्या भाषेत बोलायचं तर सिग्नल काय जातो, संकेत काय जातो, हे शरद पवार 10 वेळा बोलतात, पण जे संकेत येत असतात ते रिसीव पण करायला लागतात. मोबाईल फोनवरून आपण नंबर दाबतो तेव्हा समोरच्या माणसाला एक सिग्नल जातो, पण तो फोन करत असेल तर उलटा सिग्नल येतो, तो आपल्या फोनला पकडता यावा लागतो. इतरांना सिग्नल देत बसलेले शरद पवार आपल्याकडे येणारे सिग्नल बघू शकले नाहीत, म्हणून आज अकेला शरद पवार, अकेली सुप्रिया, अकेले उद्धव ठाकरे असं म्हणायची पाळी आली. अवघी 2 वर्ष, 1 मे 2022 आणि 1 मे 2024 महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठी उलथापालथ झाली आहे बघा. होत्याचं नव्हतं काय झालं आणि नव्हत्याचं होतं काय झालं हे सुद्धा बघा, विचार करा. मी आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.